अमिताज किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत वालाची उसळ म्हणजेच वालाची बिरडी. त्यासाठी आपण प्रथम वाल 2 दिवस भिजत घालून ठेवायचे आणि एका सुती कपड्यामध्ये त्याला कोंब येऊ द्यायची, मोड येऊ द्यायची. आता एक कढई घेऊया. कढईमध्ये 1 ते 2 चमचे तेल घालूया. त्यामध्ये राई, कढीपत्ता, 2 हिरव्या मिरच्या चिरून टाकूया. त्यामध्ये 1 चिरलेला कांदा टाकूया. आणि व्यवस्थित परतून घेऊया. आता ह्यामध्ये मी थोडंसं हिंग टाकलेलं आहे. हिंगामुळे वालाची भाजी पचायला हलकी होते. यामध्ये आता 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया. एक छोटा चमचा हळद टाकून घेऊया. 1 टोमॅटो चिरून टाकूया त्यात आणि हे आता व्यवस्थित परतून घेणार आहोत. ह्यामध्ये मी 1 चमचा मालवणी मसाला टाकलेला आहे. आता आपण हे सर्व व्यवस्थित परतून घेऊया. ह्यामध्ये आता मी 2 चमचे कांदा खोबऱ्याचं वाटण टाकणार आहे. आता आपण जे वाल सोलून घेतलेले आहेत ते ह्यामध्ये टाकून व्यवस्थित परतून घेणार आहे. ह्यामध्ये मी 1 बटाटा टाकलेला आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. हे चांगलं आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. एक ते 1.5 कप मी यात पाणी टाकलं आहे. त्याच्यामुळे वाल आपले चांगले शिजतील. आता हे आपण झाकण ठेवून 6 ते 8 मिनटं शिजू देऊया. 6 ते 8 मिनटानंतर तुम्ही हे पाहू शकता की आपले वाल शिजत आले आहेत. आता ह्यामध्ये मी 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया. पुन्हा 5 ते 6 मिनिटं ह्याला जरा वाफ देऊया. पाच ते 6 मिनिटानंतर आपण पाहूया की भाजी शिजली की नाही. आता ह्यामध्ये मी हे कोकम टाकून घेणार आहे. त्यामुळे आपल्या भाजीला मस्त आंबट अशी चव लागते. आपली भाजी शिजत आली आहे.
आता ह्यामध्ये आपण पुन्हा बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. अशा प्रकारे आपली वालाची उसळ रेडी आहे. माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.